नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांनी. गुड मॉर्निंग करा रे. गुड मॉर्निंग. आता आम्ही जस्ट पोहोचलोय हॅनॉईला, व्हिएतनाम हॅनॉईमध्ये. तर आता आम्ही बसमध्ये चाललोय एअरपोर्टला, तिथून मग बाहेर पडू. चला तुम्हाला 1-2 मिनिटात मी भेटतो. पोचलेलो आहे हॅनॉई एअरपोर्टला. तर समीक्षा, तुला कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. मग आता काय काय शॉपिंग करणार? एन्जॉय करणं, खूप फिरायचं आपण ना, मग नंतर जाताना शॉपिंग. काय काय शॉपिंगला घेणार? बघू आता काय आहे. आता शूज आणि कपडे भरपूर स्वस्त भेटतात. जाऊन बघू आधी, स्वस्त आहे की महाग आहे. ठीक आहे, चालेल. बाय. आता भेटूया डायरेक्ट रूममध्ये. बाहेर आहे. आता आम्ही चाललोय रूमवर, हॉटेलवर चाललेलो आहे. तर आपण कशात जाणार आहोत बघा. ह्या गाडीत जाणार आहोत. ट्रॅव्हलर सारखी गाडी आहे मस्तपैकी जाणार. लिमोजी बोलतात इथं, लिमोजी. ट्रान्सपोर्टला लिमोजी बोलतात इथे या ठिकाणी. तर आता आम्ही चाललेलो आतमध्ये. याचा डोर पण बघा कसा भारी आहे डोर. आम्ही बसलो गाडीमध्ये. लगेच टाकला नाही. ऑटो डोर आहे काय? ऑटो डोर आहे. ऑटो डोर आहे मस्त. तर आता आम्ही चाललो. आता 1 तासामध्ये रूम हॉटेलला पोहोचू आपण. हॅनॉई ओल्ड क्वार्टर्सला पोहोचू आपण. सर चलो बाय. गाडीमध्ये आलो. बाहेर जाऊन मला सीन दाखवतो एअरपोर्टचा. हॅनॉई एअरपोर्ट. आपल्या वर्लीची पण सिलिंग आहे तशीच इथं पण सिलिंग आहे. वर्ली सिलिंग सारखी हॅनॉई सिलिंग. सिलिंग आहे इथं बघा. मस्त काय बनवलेली आहे. पाणी डब्बे घेऊन घरची खायला घेऊन आलेले आहे आणि बिंदास डब्बा घेऊनच बसले. बोलते आज पूर्ण संपवेन. आज पूर्ण संपवणार. काय पण ते बाय द वे खाऱ्यापुऱ्या बोलतात यांच्या ह्याच्यात. असं थोडंसं मेथी सारख्या लागतात. बघू शकता तुम्ही. अग्री बँक आमची बँक आहे. आमच्या लोकांनी खूप नाव कमवलंय म्हणून तिथे पण अग्री लोक आमचे आलेले आहेत. अग्री बँक ओपन केलेले आहेत. बघा किती अग्री लोकांकडे पैसा आहे. आता जस्ट आम्ही हॉटेलला पोचलो आहे. डायमंड हॉटेल बघू शकता तुम्ही. डायमंड हॉटेल. या हॉटेलमध्ये आम्ही आहोत. ओल्ड क्वार्टर प्लेस आहे हॅनॉईचे ओल्ड क्वार्टर म्हणून. आपण तिथे आलो. सर्व इथे हॉटेल्सच आहेत छोटे छोटे. मस्त असा एकदम छोटा एरिया आहे. तिथूनच आमची जवळपास सर्व गोष्टी फिरण्यासारख्या आहेत. तर ते तुम्हाला मी दाखवतो. विघ्नेश, किती द्यायचे आहेत पैसे? भाषेचा भरपूर प्रॉब्लेम होत आहे इथं. त्यांची भाषा आम्हाला कळत नाही, आमची भाषा त्यांना कळत नाही. त्यांना इंग्लिश $14 काय नाही समजा. त्यांना ट्रान्सलेट करायला लागते. गुगल ट्रान्सलेट करून असं सांगावं लागतं त्यांना. गुगल ट्रान्सलेट करूनच सांगायला लागतं. भरपूर भाषेचा प्रॉब्लेम आहे. $1 डायमंड लेजंड हॉटेल. तर आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत रिसेप्शनवर. बघूया. बुकिंग तर केलेली आहे पहिलीच. आता कीज घ्यायच्यात फक्त. बघा सर्व टाइम्स आहेत.
टोकियो, न्यूयॉर्क, इंडिया, पॅरिस आणि लंडनचे वॉचेस आहेत इथे. थोडा आता आम्ही हॉटेलला आलो ना, तर आमचे चेक इन आहे 2 वाजताचे. तर 2च्या नंतरच आम्हाला आतमध्ये घेतील, कारण का आम्ही लवकर इथं पोचलो म्हणून. तर आता आम्ही थोडासा बाहेर फिरतो, थोडा टाईम स्पेंड करतो आणि मग 2 वाजता रूममध्ये येतो. तर चला मी तुम्हाला बाहेरचा दाखवतो काय काय आम्ही फिरणार आहोत. थोडंसं इथेच रोड स्ट्रीट वगैरे असं फिरणार आहोत. आता सर्व डिस्कशन चाललेलं आहे टूरमध्ये जाऊन. तर चेक करू शकता, टूर ऑफिसला चाललेलो आहे आम्ही. आणि आता बघूया विघ्नेश आणि गणेश काय बोलत आहेत. We are buying SIM cards. ओके We are buying SIM cards to call each other. ओके, सिम कार्ड घेतोय आता आपण. फोन लावला. किती सिम कार्ड घेताय आपण? 3 सिम कार्ड घेतोय, फक्त गणेश, विघ्नेश आणि माझ्यासाठी. मुलींसाठी नाही आहे इथे. त्यांना मोबाईल त्याच्यात काय नसते. सिम कार्ड म्हणजे फक्त डेटा वापरायसाठी. ओके, 5 GB पर डे. फेमस ब्लॉग. व्हॉट इज युअर नेम? थॉमस. I'm very shy. Why are you shying? Give 3 SIM cards. Give 3 SIM cards. 3. सिम कार्ड प्रोसेस चालू आहे. सिम कार्ड चेंज करतोय इथे येऊन. कॉल तर तसं पण लागत नाही, व्हॉट्सअप बघितच करायचे. थँक्यू. सिम कार्ड चेंज करून देत आहे. आपल्याला आता इकडचं सिम कार्ड घ्यायला लागेल डाटा वापरण्यासाठी. तर इथे येऊन कधी आलात तर इथे या. तर आपण आता त्यांच्या बाहेर निघालेलो आहे आणि आता आम्ही रोड स्ट्रीट असा फिरणार आहोत. 2 वाजता चेक इन आहे म्हणून. तर आता इथं 2 नाही वाजलेत. आता इकडच्या किती वाजले समीक्षा? आपण प्रिझनला जाऊया. आपण इकडे आहोत. आता इकडे 10:30 वाजलेत. इकडचा टायमिंग आणि इंडियाचा टायमिंग फरक आहे. इंडियाचा टायमिंग 2 तास लेट आहे आणि इकडचा 2 तास पुढे आहे. आता इंडियामध्ये वाजले असणार 8:30. तर इथे आता 10:30 झालेले आहेत. त्याच्या हिशोबाने जर चालायला लागेल इथे या गोष्टी. इथे सर्व गाडीवरच फिरत आहेत. स्कूटर भरपूर आहेत या रोडला. सिग्नल्स पण आहेत मुंबईसारखा, थोडाफार मुंबईसारखंच आहे. पण इथे कार्स वगैरे एकदम भारी भारी कार्स आहेत. तसं लाईक मुंबईसारखंच आहे सर्व, एकदम कंजेस्टेड. आणि दुकानं वगैरे भरपूर आहेत. कपड्याची आहेत, शूजची आहेत, सर्व आहेत. इथं आमच्या ग्रुपचं काहीतरी डिस्कशन चाललं आहे की पहिला कुठे जायचं. त्याच्या हिशोबाने आम्ही बघतो. गणेश काहीतरी बोलतोय, बघूया. आम्ही इथं आता फिरतोय. तुम्हाला मी सर्व साईड सीन्स दाखवतोय. विंडो शॉपिंग करू आपण. लँटन्स भरपूर आहे. लँटन्सचा क्रेज जास्त आहे इथे. एनॉईला लँटनचा क्रेज भरपूर आहे. त्यांच्या बघा काय फ्लावर्स घेऊन काय काय करते. आवडला तुला समीक्षा? घे मग आता इथं फिरवाला फिरतच. मस्त इथे हॉटेल्स बघा. सर्व मार्केट एरियामध्ये आलो. मार्केट एरियामध्येच आम्ही रूम हॉटेल बुक केलेलं मार्केट एरियामध्ये. आणि इथे बघा आपल्या उरणसारखं बाईक्स, मुंबईसारखे बाईक्स. इथं बाईक्सवर बाईक्स. आम्ही इथे बाईक्स रेंटवर घेत आहोत.
तर विघ्नेश कन्व्होकेशन करतो त्या हॉटेलच्या माणसासोबत. तर $150,000 आणि 24 hours येतो म्हणजे आपण या टाइमला रिटर्न करू शकतो. दिस ओनर ऑफ हॉटेल. We can park at our hotel, na? We can park our bikes at our hotel, na? Because they ask you to go to the place, so they are finding the closest place of this place. And when you go there, you can check the bike. If they bring the bike to you, you cannot check the bike. If you go to that store, you can check the bike. Okay. Easier. Okay. Okay. Where We have to check the bike. We have to go there. तो सांगतो आपल्याला की आपण तुम्ही स्टोअरवरच जा आणि बाईक चेक करून घ्या. जर चेक नाही केलं तिथे आले आणि जर फॉल्ट आलं तर ते मग रिफंडेबल नाही करणार असं त्यांची पॉलिसी आहे इकडची. तर मग आपल्याला तिथे स्टोअरवरच जायला लागेल आणि तिथून हायर करायला लागतील बाईक. विघ्नेश आपल्याला स्टोअरवर जायलाच लागेल आणि बाईक चेक करूनच घेऊ. इथे आणला आणि चेक काय प्रॉब्लेम झाला तर रिफंड नाही देणार. for the deposit. 450,000 for one day. 24 hours return. You go there and you rent, and the day after you cannot different restaurant. You check this. Bike, we have to park near hotel at night. So this way, you want to book one, or if you walk in 30 minutes, it's near the Hangzhou Lake. सर्व गोष्टी आपल्याला इथं मॅप बघायला लागतील. जर आपण टूरने गेलो तर टूरवाले आपल्याला प्लेसेसवर नेत आहेत, पण कॉस्टिंग लागते, सर्व लागते. पण आपल्याला म्हणजे जायचं आयता खायचं आयता बघायचं असं. आणि आता आपण जर स्वतःहून केलं तर तो एक्सपिरियन्स वेगळा असतो आपला, की आपण स्वतःहून केला, स्वतःहून गेलो, स्वतःहून बघितलं, तो एक डिफरन्स आणि तो वेगळाच आनंद असतो त्याचा. तर त्याच्या हिशोबाने आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत. रिक्षा बघू शकता तुम्ही कशा असतात. तर आता इथं त्यांना ॲक्च्युली समजतच नाही की काय घ्यायचं, काय करायचं, कुठचे पैसे द्यायचे. थँक्यू. त्यांना ॲक्च्युली तिकडं म्हणजे भाषांची भरपूर प्रॉब्लेम्स होतात. त्यांना पैसे सांगायला पण मोबाईल काढायला लागते, ट्रान्सलेट करायला लागते, गुगलवर टाकून ट्रान्सलेट करायला लागते. या गोष्टी सर्व आहेत. ओके. आम्ही आता थोडा चाललो आणि पॉपेट शोसाठी चाललेलो आहे. पण पॉपेट शोच्या अगोदर थोडी भूक लागली बोलत आहेत. तर मग आम्ही इथं आता खायला आलो आहे KFCमध्ये खायला. कारण का आता लगेच आम्ही इकडचे डिश ट्राय नाही करणार आहे. सध्या थोडासा आजचा दिवस जाऊ द्या. तर आता पहिला आम्ही KFCला चाललो आहे. बघू शकता तुम्ही KFCमध्ये जातो आहे. काय काय ऑर्डर करतात काय माहिती. हो, ऑनलाईन ऑर्डर्स आहेत सर्व. आम्ही KFCच्या थोडं वर आलोय बसायला. तर इथे बघा तुम्हाला बस बघायला भेटेल इकडची हॅनॉय सिटी और. आणि इथे बाजूलाच लेक आहे. लेक आहे बघा. आणि हा हॉटेल बघा कसा क्रूज सारखा वाटतं. सर्व या गोष्टी इथं आहेत.
इथं सर्व कार्स आहेत ते लेफ्ट हँड ड्राईव्ह आहेत. इतना सारा खाना. जेवण आहे. आता मस्त KFC आलेलं आहे. KFC वर ताव मारूया. हा चला तर ताव मारूया आपण. आम्ही आता इथं KFC वगैरे खाल्लं आणि हॉंकिंग लेकला आलेलो आहे. हॉंकिंग लेक काय काय नावं आहेत भारी भारी. हॉंकिंग लेक बघा इथे. आता आम्ही हे इथं मंदिर आहे बघा. इथे त्या ब्रिजवरून जाऊन असं इथं मंदिर आहे या बाजूला. तर आता मंदिरकडे जाणार. हाँगकाँग लेकच्या इथं बघा मस्त मस्त चप्पल्स वगैरे आर्ट वर्क बनवलेलं आहे. बघा डॉंगच्या नोटी पिण्याच्या मोजून घ्यायचे. 50 लाख 80,000. $100 $200 मध्ये 50 लाख 80,000 रुपये डॉंग. इथं पण बघा कौशिकी वहिनी पण मोजते बस गट्टी. रवी नवीन त्याच्यात बाटले बघते. 10 लाख 1 लाख दिले. 10 लाख दिले बुकिंग ऑफिस न्यू डे टूर गव्हर्नमेंट थाय ड्यू लिंक नागे मुई हलॉंग बे सर्व गोष्टी. इथं टुरिस्ट पण होऊ शकतो. सिम कार्ड पण भेटू शकते. मनी एक्सचेंज पण होऊ शकतो. बस ट्रेन फ्लाईट तिकीट्स पण सर्व गोष्टी अवेलेबल होऊ शकतात. आम्ही करन्सी चेंज करायला आलेलो डॉलर्सची डॉंगमध्ये घ्यायला. इथं गणेश पण मोजत आहे पैसे. ये बस आपल्याला टोटल किती पाहिजे कौशिकी? 50 लाख 80,000. 50 लाख 80,000 रुपये. सर्वांच्या हातात कलरचे नोटी आहेत. काय फ्रॉग आहेत. फ्रॉग खायचे. फ्रॉग वगैरे भरपूर काय नाही काय. आमची टॅक्सी बघा आलेली आहे. एकदम एक नंबर हायफाय टॅक्सी आलेली आहे. 2 मिनिट 2,000 रुपये घेऊन केलेली आहे टॅक्सी. 2,000 रुपये घेऊन केलेली आहे टॅक्सी. म्हणजे डॉंग मध्ये 6 लाख रुपये झाले डॉंगच्या हिशोबाने. असे 2,000 रुपये डॉंगच्या हिशोबाने 6 लाख रुपये. माझी मंडळी बसलेली आहेत आतमध्ये. हे आपले ड्रायव्हर आहेत. हाय, व्हॉट इज युअर नेम? My name is Ken. ओके Ken sir is there. ओके लेट्स गो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपण प्रिझनला चाललोय. हलॉंग प्रिझन. गाईज आपण कुठे चाललोय एकदा सांगा. आम्ही चाललोय जेला. कुठला प्रिझन? जेलला. हावलो प्रिझन. जेल में जा रहे. तर आपण आलेलो आहे आता प्रिझन. हलॉंग प्रिझन. मिशन सेंट्रलला आलेलो आहे. तर हॅलॉनचं जेल आहे. ते जेल बघायला आलेलो आहे. मस्त
तर बघू आपण हे आतमध्ये जाऊन काय काढून देतात व्हिडिओ की नाही देत अजून माहीत नाही, पण आपण ट्राय करू काढायचा व्हिडिओ. तर आता जाऊया आतमध्ये. आता आलेलो आहे त्या आतमध्ये मिशन सेंट्रल जेलमध्ये. आता व्हिएतनामच्या जेलमध्ये आलेलं आहे हनोईच्या. विचारतोय आपण गाईड वगैरे पाहिजे का. Can we take one That- for all? One audio guide, but we won't have phones like this. अच्छा. On the set. म्हणजे एक ऐकून सगळ्यांना ऐकवलं. We take one. Giving free? And one person will be a guide. No charges. No audio. आपण बघू जे आपल्याला नो चार्ज फॉर दिस. नो चार्ज या चार्ज. चार्ज आहे ती बोलते. Extra fee. एक्स्ट्रा फीज देअर. ओके ओके थँक्यू. एक्स्ट्रा फी घेणार आहे बोलले. एक्स्ट्रा फी लागणार तर तिथे विचारलं आम्ही तो फ्री भेटू शकतो का, तर बोलते नाही तुम्हाला चार्ज पे करावा लागेल. सो चला जाऊया आता काय काय बघायचं आहे. 1 लाख रुपयाचं एक गाईड आहे आणि तिकीट 50,000 रुपये. म्हणजे तिकीटपेक्षा मग गाईड आहे. बघा म्हणून आम्ही कॅन्सल केलेलं आहे. आम्हाला ही पद्धत आवडली नाही यांची. कॅन्सल. कॅन्सल. ओ गणेश हाऊ आर यू. हाऊ आर यू. आय एम गुड. बरोबर तुम्ही पण आले. बरोबर नव्हतं तिकडे. चला चला कधी आलात तुम्ही. आम्ही आलो 2 दिवस ठेवला तुम्हाला जेलमध्ये. अच्छा सॉरी 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 मॅम सॉरी सॉरी सॉरी. एक्झिबिशन स्टार्ट हिअर. इन्फॉर्मेशन डेस्क. सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत इथं, कुठं काय असेल काय नसेल. तर आपण आतमध्ये चाललो आहे. असा मोठा हॉल आहे. हॉलमध्ये सर्व एक्झिबिशनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण आहेत. इथे थोडे बाउल्स जुन्या पद्धतीच्या मातीच्या कामाचे सर्व गोष्टी आहेत लावलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. हे बघा पहिल्या काळात मटकी वगैरे जे बनवलेले बाउल जे जेलमध्ये लोकांना देत कुठे जेवण शिजवत त्या पण गोष्टी आहेत इथे. हे बघा. चलो आता आपण म्युझियममध्ये आतमध्ये आलो आहे. हिस्टॉरिकल मुवमेंट आहे इथे. बघा हा जेलचं स्ट्रक्चर आहे पूर्ण. पाहू शकता का असं आहे. आपण मगाशी इथे फोटो काढला या ठिकाणी आहे बघा. हां या ठिकाणी हा एंट्री आपण इथून एंट्री घुसलो. इथून आतमध्ये गेलो. पहिल्या विटा अशा होते. पाहू शकता तुम्ही. त्याच्यावरचं तुम्हाला नाव पण दाखवतो. विटांच्या नावावर नाव असायचं पहिलं. असं या टाईपच्या पण विटा असायच्या. हे यांचे लॉक सिस्टम होते पहिले. कुठच्या पद्धतीने होते बघा जेलचे लॉक्स. 1896 स्टोन आहे अजूनपर्यंत. इथे तुम्हाला जेलचा मेन दरवाजा दाखवतो बघा. एकदम मोठा दरवाजा आहे. त्याचे लॉक सिस्टम पण बघा कुठच्या पद्धतीने आहे. साईज पण बघा अप्रॉक्सिमेटली एक 2 ते 1.5 इंचापर्यंत 1.25 इंचाची आहे साईज. कडींची. गाडीमध्ये तर उंगलीत जातोय. चावी किती मोठे आहेत बघा. गरमेचा बोट जातो. ही कौले पण बघा. या स्ट्रक्चरच्या हिशोबाने हे कौल्यांचं पण प्लॅनिंग होतं यांचं पहिले पद्धतीने. हे बघा असे पहिल्यांचे त्यांचे कपडे बघा. कपडे कैदींचे कपडे. हे पहिले त्या काळातले WC जे बाथरूम्स होते पहिले असे.
मेन होल्स. हे बघा, यांचे पायात पण बघा असे असायचे बेड्या. पहिले बेड्या असायचे. इथून त्यांचे पाय एक लॉक असायचं त्यांचं. बेड्या पाहू शकता तुम्ही. या पद्धतीनेच यांना कैद करून ठेवायचे सर्वांना. पाहू शकता तुम्ही. समीक्षा घाबरलेली आहे, रिटर्न आली परत पाठी. कालो काय म्हणून. हे जेल होते पूर्वीचे जेल होते. कालकोठरी बोलतात त्याला, जेल कालकोठरी. बापरे, अशी कालकोठरी होती. त्यांना पण इथंच बेड्या बांधून ठेवायचे. काहीच नाही बघा. कालकोठरी बघा. जेल बघायला किती उत्सुक आहेत आपली माणसं. पुढच्या टायमाला तुम्ही पण जावा. इथे पण बघा बेड्या वगैरे टाकलेल्या आहेत. तर दिसत नाही, पण झूम करून दाखव. झूमनी थोडासा ब्लर होते. जाऊ दे. आतमध्ये गेलीस तेव्हा तुला काय वाटलं आतमध्ये? घाबरले आणि परत रिटर्न आलीस. फुल घाबरली. अंधार होता तर मला कायच नाही वाटलं. असं माणूस बघितलास का नाही त्याच्यात बांधलेला? होते ते. एवढं काय नाही खास. काच नाही. हे टाकणार आहे. कसं वाटलं आतमध्ये जाऊन? तालुक्यात गेलं तेव्हा? नाही ना. नाही, तिकडे 2 व्यक्ती आपल्या घाबरलेले. मग काय वाटलं बघून? जेल सजा कशी होती? खूप डेंजर सजा होती. नाही जमणार. बरं बाहेर आलो. आपल्याकडे करतील का अशी सजा? आपल्या इथे काय ते तर आहे भाई. तर आता या प्लेसवर आलेलो आहे. तिथेच सेंट्रल जेलच्या इथं त्यांचा मिशन जेल आहे तिथं. ते हे सर्व थोड्याशा गोष्टी बनवलेल्या आहेत. बघून घ्या.